नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आगरी कोळी पद्धतीतला कोळंबी रस्सा। चला तर रेसिपी सुरू करूयात। इथे मी 250 ग्राम कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, 2 वांगे घेतलेले आहेत, त्यांना मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहे। चिंचेचं पाणी, घरगुती लाल मसाला 2 चम्मच, हळद 1 चम्मच, 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि चवीपुरतं मीठ। पहिल्यांदा मी इथे कोळंबीसाठी हिरवं वाटण बनवून घेते। त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट मिक्सर जारमध्ये टाकते, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता आणि हिरवी मिरची। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सर जार बंद करून मिक्सरमधून फिरवून घेते। बघू शकता इथे कोळंबी बनवण्यासाठी वाटण तयार आहे। इथे मी एका टोपामध्ये 2 चम्मच तेल गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये आता मी अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता टाकते। तेलामध्ये मिक्स करून घेते। फोडणी चांगल्यापैकी तडतडली की त्याच्यामध्ये दाखवलेले मसाले टाकून घेते। आता हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। बघू शकता मसाले मिक्स झालेत। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मसाला शिजवून घेते। मसाला शिजलेला आहे, त्याच्यामध्ये कोळंबी आणि वांगे टाकते। आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। कोळंबी आणि वांगे मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत, त्याच्यामध्ये चिंचेचे पाणी टाकते, बनवलेले वाटण टाकते आणि आता हे मिक्स करून घेते। याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। याला मी आता मिक्स करून घेते। आणि आता याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं शिजवून घेते। 15 मिनिटांनंतर बघू शकता कोळंबी शिजलेली आहे। वांगे शिजले का बघूया। वांगे पण व्यवस्थित शिजलेले आहे। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि इथे आपला आगरी कोळी पद्धतीतला कोळंबीचा रस्सा तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।